डहाणूतील मोकाट गुरांमुळे होत असलेली समस्या सोडविण्याबाबत अखेर आज चर्चा झाली। या चर्चेत प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले असून आज बुधवारी 2 जुलै रोजी झालेल्या या अधिकृत बैठकीत काही ठोस निर्णय घेण्यात आले आहे, अशी माहिती सध्या समोर आली आहे। या बैठकीत डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विशाल खत्री यांच्या अध्यक्षतेखाली किसान सभेचे शिष्टमंडळ आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली। यावेळी ग्रामपंचायती व नगर परिषदेला म्हणजेच संबंधित अधिकाऱ्यांनाही सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या। या सूचनांमध्ये मोकाट जनावरे ताब्यात घेऊन डहाणू शहरातील एंट्री गेट या ठिकाणी असलेल्या शासकीय जागेतील कोंडवाड्यात ठेवण्यात यावेत। ही उपाययोजना तातडीने राबवून पुढील 15 दिवसात परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले। ज्या जनावरांना मालक आहेत त्यांनी ती जनावरे त्वरित ताब्यात घ्यावीत, अन्यथा संबंधित मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत स्पष्ट केले। तसे आदेश तसे सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। किसान सभेच्या शिष्टमंडळाने 26 जून रोजी डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांची भेट घेऊन या समस्येबाबत निवेदन सादर केले होते। तर त्यांच्या निवेदनाची प्रशासनाने गंभीर दखल घेत तातडीची पावले उचलली आहेत। ही बाब निश्चितच दिलासादायक आहे। मात्र या निर्णयांची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सातत्याने झाली पाहिजे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे। केवळ निर्णय घेऊन चालणार नाही, तर त्याच्या अंमलबजावणीसाठी जबाबदारी निश्चित करणे, देखरेख ठेवणे आणि गरज भासल्यास कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। अन्यथा ही समस्या पुन्हा डोकं वर काढू शकते, असे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे। डहाणू तालुक्यातील शेतकरी, वाहन चालक आणि सर्वसामान्य जनतेसाठी हा प्रश्न गंभीर बनलेला आहे। त्यामुळे आता प्रशासनाने घेतलेले निर्णय जमिनीवर उतरतील का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। तर आज बुधवार दिनांक 2 जुलै रोजी झालेल्या बैठकीस किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत घोरखणा, कॉम्रेड रडका कलांगडा, चंदू कोम, राजेश दळवी, महिला नेत्या लहानी दोडा, लता घोरखणा, रूपा राठोड यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।